राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल. जितेंद्र आव्हाड. सत्तेची आलेली मुजेरी ही जनतेला आवडलेली नाही. बहिणींना बारामतीत थांबवणं, दाराबाहेर उभं करणं, अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक करून त्यांचं डोकं फोडणं, जागोजागी पैसे देणं, विनोद तावडे सारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला 5 कोटी मिळतात. महाराष्ट्राच्या जनतेला कसं काय रुचेल? ज्या शरद पवारांनी बारामती घडवली त्यांच्या पत्नीला दाराबाहेर थांबवणं, आतमध्ये न जाऊ देणं हे कुठल्या कायद्यामध्ये बसतं? हे माणुसकीच्या कायद्याखाली देखील बसत नाही. माणुसकी नसलेली माणसं आता राजकारणात आली. पक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही. आता सीटा जर 165 मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न. शरद पवार हेच म्हणजे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण आहेत? वाहनाचा ताबा कोणाकडे? शरद पवारांकडे. आपलेली टक्केवारी ही नेहमी सत्तेच्या विरोधात असते. सत्तेवरती राग असतो म्हणून लोक बाहेर पडून धडधडी भरभरून मतदान करतात. एवढंच माहिती आहे की महाआघाडी सत्तेत येते आहे, बस. बाकी मला काही माहिती फडणवीस सांगताय की लाडकी बहिणीची टक्केवारी वाढली. मला एवढंच माहिती आहे की महाआघाडी सत्तेत येते. तुमची लाडकी बहीण आली ती योजना चांगली आहे, पण तेल देखील 240 वर गेलं हे पण चांगलं आहे. लसूण देखील 600 रुपये किलोवर गेलं हे पण चांगलं आहे. धान्य, कांदा, पालेभाज्या, साध्या भाज्या यांचे दाम दुपटीने भाव वाढलेले भाव हे देखील बहिणींच्या लक्षात येत होते. त्यामुळे बघूया. महालक्ष्मी योजना काढली आम्ही. त्या लाडकी बहिणीमध्ये लफडं काय झालं? अजित पवार म्हणतात माझी लाडकी बहीण, एकनाथ शिंदे म्हणतात माझी लाडकी बहीण, आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात देवेंद्र भाऊंची लाडकी बहीण. आता त्याच्यात कसं होतं? तुम्ही 1,500 दिले, मग प्रत्येकाने 500-500 रुपये दिले का? मग तिघांनी वाटून घेतले का? तिघं नंतर 1,500 देणार आहेत का? बहिणी वाढल्या ना त्यांच्या. म्हणजे देवाभाऊची एक बहीण, अजित पवारांची एक बहीण आणि एकनाथ शिंदेची एक बहीण. स्पर्धा लागली त्यांना बहिणींची. हे बघा, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल्स, म्हणजे जे काही अभ्यासक आहेत आणि जे त्यांचं जे म्हणणं असतं, जेव्हा मोठं उलथापालथ व्हायची असते तेव्हा जास्त मतदान होतं, कारण का लोक रागाने बाहेर पडतात. ह्याच्यातले 2 प्रकार खूप महत्त्वाचं असतं की एक लोक हे राग मनात असल्यामुळे राग अनावर होऊन बाहेर पडतात आणि मतदान करतात. निवडणुका व्हायच्या, खेळमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे. आता पैसा पकडले जाणं, पोलिसांवर खूप दबाव येणं, पोलिसांच्या म्हणजे शारीरिक बोलीवरनं समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाही. पोलीस प्रचंड खोटं बोलायचे. हे सगळं CMच्या आशीर्वादाशिवाय थोडी झालं असेल. पण अर्थात CMचं मी हे करेन, अभिनंदन करेन की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या उमेदवाराला चांगलं जोरदार समर्थन केलं. सत्तेची आलेली मुजोरी ही जनतेला आवडत नाही. त्यांना बारामतीमध्ये थांबवणं, अर्धा तास दाराच्या बाहेर उभं करणं, अनिल देशमुखांवरती दगडफेक करणं, त्यांचं डोकं फोडणं आणि जागोजागी पैसे मिळणं, आणि ते पण सत्ताधाऱ्यांचे. विनोद तावडेसारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला 5 कोटी रुपये मिळतात. महाराष्ट्राच्या जनतेला कसं काय रुचेल? त्या बारामती ज्यांनी घडवली त्या शरद पवारांच्या पत्नीला दाराच्या बाहेर थांबवणं, आतमध्ये जाऊ न देणं, हे कुठल्या कायद्यात आणि कुठल्या म्हणजे माणुसकीच्या कायद्यातही बसत नाही होते. म्हणजे माणुसकी नसलेलीच माणसं आता राजकारणात राहिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. श्री साईनाथ सेवा समितीच्या 38व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन. श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे 38व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष सोहळा शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीत साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ते कार्तिक कृष्ण दशमी सोमवार दिनांक 25/11/2024 पर्यंत साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने वै वा पप्पू रत्नाकर महाराज उर्फ योगानंदचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने शनिवारी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता श्री दत्तयाग यज्ञ आयोजित केला आहे. इतर कार्यक्रम शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7:30 पासून प्रसाद लाडू वाटप, सोमवार दिनांक 25/11 रोजी यज्ञ समाप्ती पूर्णाहुती दुपारी 1 वाजता, त्यानंतर दुपारी 2 वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक आणि इतर कार्यक्रम, गायन, भजन, कीर्तन शनिवारी सकाळी 9:30 वाजता प्रसाद लाडू वाटप सोहळ्याने होईल. सोमवारी सकाळी 10 वाजता साईबाबा पादुकांची भव्य पालखी मिरवणूक तसेच गायन, भजन आणि कीर्तन अशा भक्तिमय कार्यक्रमाची पर्वणी असेल. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पवित्र स्मृतीस अभिवादन आणि विविध धार्मिक विधी. या प्रसंगी स्वर्गीय श्री बळीराम वासुदेव नईबागकर यांना विशेष श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. साईनाथ सेवा समितीचे मुख्य सल्लागार श्री संजयजी केळकर, अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबागकर, उपाध्यक्ष श्री अशोक रामचंद्र हिरानंदानी, सचिव श्री सुरेश शंकर महाडी, उपाध्यक्ष श्री नंदकुमार बाळकृष्ण साळवी, सहसचिव श्री प्रवीण पंढरीनाथ रोठे, खजिनदार श्री बबन शंकर बोबडे, विश्वस्त श्री अशोक धोंडू सुर्वे, श्री हरी शंकर माळी, श्रीमती अपर्णा अनिल जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली सदर उत्सव संपन्न होणार आहे. सर्व साई भक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री साईनाथ सेवा समितीने केले आहे. निवडणूक संपली, आज गुरुवार पण आहे आणि वर्तकनगरचं हे जे आमचं साईबाबा मंदिर आहे दर्शन घ्यायला आलो आणि 3 दिवस 23, 24, 25 या ठिकाणी वर्धापन दिन जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. 38 वर्ष हा वर्धापन दिन होतो आहे आणि स्वर्गीय बळीराम नईबागकर यांनी याची संबंध म्हणजे यांनी जे रोप लावलं ते एवढं मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झाले. लाखो लोक, लाखो भक्त या ठिकाणी भक्तिभावाने या 3 दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये येतात या वर्धापन. आज मी देखील काल निवडणूक संपल्यानंतर एक या संस्थांचा साईबाबा मंदिराचा एक घटक म्हणून पदाधिकारी म्हणून मी देखील या ठिकाणी आज दर्शन घ्यायला आलो. लाडू देखील या ठिकाणी प्रसाद म्हणून 3 दिवस लागतात. फार मोठी संख्या असते, 15 टन लाडू या ठिकाणी तयार होतात. असा कुठेच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाहीत. आणि एक प्रकारे ही शेवटी मंदिर आहे, बाबांचं मंदिर आहे, त्याच्यामुळे हे एक प्रकारे चार्जिंग स्टेशन पण आहे आणि त्या दृष्टीने देखील आज या ठिकाणी मी आलो आहे. भाविकांना मी निश्चितपणे आवाहन करेन की आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असता आणि हीच खरी शक्ती आहे. भक्ती असेल तर शक्ती मिळत असते आणि या भक्ती आणि शक्तीतूनच ह्या साधनेमधनं मनुष्याच्या जीवनाचा रस्ता जो आहे चढ उतारावर मात करण्याचं त्याला बळ मिळत असतं आणि त्याच्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये एक तो समतोलत्व हे साधू शकतो. त्यामुळे आपण निश्चितपणे देवाची भक्ती करावी, आराधना करावी, साधना करावी आणि आपलं जीवन जे आहे ते अतिशय परिपूर्ण करावं, संपन्न करावं, समृद्ध करावं आणि इतरांचंही जीवनाला समृद्ध करण्यासाठी मदत करावी. श्री वर्तकनगर साईनाथ सेवा समितीचा 38वा वर्धापन दिन असून दिनांक 23 ते 25 नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. साधारण
आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नैबाक्कर हे सातत्याने 38 वर्ष या सर्व मंदिराची देखभाल करत होते. त्यानंतर प्रथमच आज आम्ही त्यांच्या विना हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आमचे प्रमुख सल्लागार आमदार श्री संजयजी केळकर साहेब हे आमचे प्रमुख सल्लागार असून यांच्या माध्यमातून आता हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे तो आम्ही करीत आहोत. साधारण महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातून जवळजवळ 4 ते 5 भाविक लोक येथे दर्शनासाठी येतात. आम्ही इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो. 23 तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी 8 वाजता सुरू होणार असून 25 नोव्हेंबर रोजी पूर्णाहुतीचा कार्यक्रम करणार आहोत. या दत्तयागासाठी साधारण 15 ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत. त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तकनगर परिसरातून जवळजवळ साधारण 3च्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो साई भक्त या पालखीमध्ये असतात. साधारण 2 ते 3च्या दरम्यान पालखी आपली संपूर्णपणे इथे रिटर्न येते, म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पुन्हा येते. ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते, तसेच जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते. अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. सर्व साई भक्तांनी जवळजवळ आपल्याकडे म्हणजे आपण इथे येण्यासाठी पण आपण परिवहन सेवा समितीला आपण विनंती केलेली आहे की तुम्ही त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त बसेस सोडाव्यात. सर्व भक्तांनी येथे आल्यानंतर त्यांच्या ज्या काय त्या मनोकामना म्हणजे साधारण काही भक्त असे आहेत की ते इथे यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी एक नवीन संकल्पना करून येतात व पुढच्या वर्षी पुन्हा दर्शनासाठी ती त्यांच्या मनातली जी काही संकल्पना पूर्ण होते त्याच्यासाठी पूर्ण दर्शन घेण्यासाठी संपूर्ण परत येथे येतात. ठाणे शहरातील मतदार याद्यांचा घोळ कायम, मतदारांची गैरसोय, नाराजीचा सूर. ठाणे शहरातील मतदारांना यंदाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीत उघडकीस आलेल्या मतदार याद्यांमधील गोंधळाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही झाली आहे. शहरातील अनेक मतदारांची नावे घराजवळी मतदान केंद्राजवळ ऐवजी दूरच्या आणि असुविधाजनक ठिकाणी नोंदवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक मतदारांनी आपली नावे सोसायटीतील किंवा घराजवळील केंद्राऐवजी काही किलोमीटर दूरच्या केंद्रावर नोंदवण्यात आल्याची तक्रारी केली आहे. निवडणूक विभागाच्या या त्रुटीवर टीकेची झोड उठवली गेल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तरी हा गोंधळ न होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात ती आशा फोल ठरली असून पूर्वीप्रमाणेच मतदारांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. घोडबंदर रोडवरील अनेक गृहसंकुलामध्ये मतदान केंद्रे असतानाही तेथील मतदारांची नावे झोपडपट्टी भागातील केंद्रावर नोंदवण्यात आली आहेत. काही प्रकरणांमध्ये रहिवाशांना 3 ते 5 किमी लांब मतदानासाठी जावे लागले. हिरानंदानी इस्टेट परिसरातील काही मतदारांची नावे ढोकाळी भागातील केंद्रावर नोंदवली गेल्याचे आढळून आले, तर कोलशेत भागातील रहिवाशांची नावे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदार केंद्रावर स्थानांतरित करण्यात आली आहे. झोपडपट्टीतील मतदारांची नावे सोसायटीमधील मतदान केंद्रावर आणि सोसायटीमधील मतदारांची नावे झोपडपट्टीतील केंद्रावर नोंदवण्याचे प्रकारही ठाणे मतदारसंघात दिसून आले. या गैरव्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. काही मतदारांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत.
ठाणे शहरातील मतदार याद्यांचा घोळ कायम, मतदारांची गैरसोय, नाराजीचा सूर. ठाणे शहरातील मतदारांना यंदाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीत उघडकीस आलेल्या मतदार याद्यांमधील गोंधळाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही झाली आहे. शहरातील अनेक मतदारांची नावे घराजवळील मतदान केंद्राजवळ ऐवजी दूरच्या आणि असुविधाजनक ठिकाणी नोंदवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक मतदारांनी आपली नावे सोसायटीतील किंवा घराजवळील केंद्राऐवजी काही किलोमीटर दूरच्या केंद्रावर नोंदवण्यात आल्याची तक्रारी केली आहे. निवडणूक विभागाच्या या त्रुटीवर टीकेची झोड उठवली गेल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तरी हा गोंधळ न होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात ती आशा फोल ठरली असून पूर्वीप्रमाणेच मतदारांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. घोडबंदर रोडवरील अनेक गृहसंकुलामध्ये मतदान केंद्रे असतानाही तेथील मतदारांची नावे झोपडपट्टी भागातील केंद्रावर नोंदवण्यात आली आहेत. काही प्रकरणांमध्ये रहिवाशांना 3 ते 5 किमी लांब मतदानासाठी जावे लागले. हिरानंदानी इस्टेट परिसरातील काही मतदारांची नावे ढोकाळी भागातील केंद्रावर नोंदवली गेल्याचे आढळून आले, तर कोलशेत भागातील रहिवाशांची नावे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदार केंद्रावर स्थानांतरित करण्यात आली आहे. झोपडपट्टीतील मतदारांची नावे सोसायटीमधील मतदान केंद्रावर आणि सोसायटीमधील मतदारांची नावे झोपडपट्टीतील केंद्रावर नोंदवण्याचे प्रकारही ठाणे मतदारसंघात दिसून आले. या गैरव्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. काही मतदारांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत.